नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एक्झाम माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आरोग्य सेवक 40चा पेपर हा मी दिलेला आहे, नॉन पेसामधून भरलेला होता। आणि मित्रांनो, या पेपरमध्ये नेमकं जे नॉन टेक्निकल होतं तर ते नॉन टेक्निकल कशा प्रकारे होतं, तर मी पेपर दिला होता म्हणून मी तुम्हाला ते सांगू शकतो की नेमकं मराठी कसं होतं, त्याच्यानंतर इंग्लिश कसं होतं आणि गणित बुद्धिमत्ता कसं होतं। तर मित्रांनो, गणित बुद्धिमत्ता हे एकदम सोप्या पद्धतीचं IBPS जसं बँकिंगला विचारतं तर त्या पद्धतीचं बँकिंगचं एकदम लो लेवलचं बेसिक हे जे आहे तर हे IBPSनं विचारलेलं होतं आरोग्य सेवक 40 करतं। तर त्याच्यामध्ये नेमकं काय काय होतं, नॉर्मली तुम्ही काय करता, सिलॉगिझम ज्याला आपण काही AB आहेत, काही BC आहेत आणि काही DC नाहीत असं असतं। नॉर्मली स्टेटमेंट जे असतात ते या दोनच स्टेटमेंट असतात, काही AB आहेत, काही BC आहेत आणि त्याच्यानंतर विचारतात की काही A हे B नाही किंवा काही A हे C नाही असं नॉर्मली जे विचारतात ना, तर या पद्धतीचे स्टेटमेंट होते। 3 स्टेटमेंट विचारले होते, 3 दुणे 6 मार्क देत झाले। त्याच्यानंतर एक पझल विचारलं होतं, जे पझल होतं ते बघा एकदम नॉर्मल सिंपल होतं। 5 व्यक्ती बसलेले होते, 8 व्यक्ती बसलेली होती, नॉर्मली 5 किंवा 8च येतं। तर 8 व्यक्ती बसलेले होते तर त्याच्यामध्ये सगळे केंद्रबिंदूकडे बघून बसलेले होते, ते अरेंज करायचे होते। 4 ते 5 ओळीचं पझल होतं, एकदम सोपं सिंपल भाषेमध्ये होतं, त्याच्यामुळे त्याचे 5 मार्क झाले। आणि त्याच्यानंतर दुसरं होतं इक्वेलिटी, ज्याला आपण A इज ग्रेटर दॅन B, B इज ग्रेटर दॅन C आणि C इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू E असं जे असतं। तर नॉर्मली हे स्टेटमेंट होतं आणि त्याच्यावर 2-2 होते, तर त्याच्यावर 2 क्वेश्चन त्याचे आले, एकदम सोप्या भाषेमध्ये होतं मित्रांनो। एकदम 15 पैकी 15 मार्क पडणं एकदम पॉसिबल, म्हणजे ते 15 मार्क तुमचे जाऊच नाही असं होतं। ज्या विद्यार्थ्यांचा आता 40 पेसामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना की जे तुम्ही करताय तर गणित बुद्धिमत्ता आणि मराठी इंग्लिश याच्यापैकी फक्त इंग्लिश टफ होतं, मराठी पण एकदम सोपं होतं, त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता एकदम सोपं होतं। इंग्लिश मॉडरेट म्हणू शकतो मी, कारण की इंग्लिशचं थोडं जे विद्यार्थी मराठीचा अभ्यास करणारे असतात किंवा जे मराठीतून पेपर देणारे असतात तर त्यांच्यासाठी इंग्लिश थोडं टफ होतं। आणि GS IBPSचा पॅटर्न असा आहे मित्रांनो, GSचा, कारण की मी बँकेची तयारी करतो त्याच्यामुळे मला माहिती आहे की जी IBPSचा पॅटर्न आहे तर तो कसा आहे। तर IBPSने यावेळेस IBPSचा जो बँकिंगचा पॅटर्न आहे त्याच्यापेक्षा थोडे वेगळे क्वेश्चन विचारले होते, जसं की जे त्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर त्या जिल्ह्यामध्ये नॉर्मली जर त्या जिल्ह्यामध्ये एखादा किल्ला असेल किंवा त्या जिल्ह्यामध्ये एखादं देवस्थान असेल तर याच्याबद्दल एकदम त्यांची स्थापना कधी झाली किंवा हा किल्ला कोणी बांधला किंवा हे जे संत असतील तर ते कुठल्या इसवी सनमधले किंवा कुठल्या त्यांचा जो काळ होता तर तो कुठला होता, हे अशा प्रकारचे प्रश्न जे होते तर ते बेसिक क्वेश्चन विचारले होते। त्याच्यानंतर आगामी म्हणजे नॉर्मली काही दिवसापूर्वी 1-2 महिन्यापूर्वीचे जे करंट अफेअरचे क्वेश्चन होते तर ते पण विचारले गेलेले होते। आणि मराठीमध्ये जर पाहिलं मित्रांनो तर मराठीमध्ये एकदम सोपं एक पॅरेग्राफ आलेला होता, त्या पॅरेग्राफमध्ये तुमचे जे क्वेश्चन होते तर त्या पॅरेग्राफवर क्वेश्चन होते, 4 ते 5 क्वेश्चन त्या पॅरेग्राफवर होते। त्याच्यानंतर मनी, जास्त मनीवर भर दिलेली आहे की मनी जे असतात ते पालत्या घड्यावर पाणी वगैरे अशा मनी ज्या असतात तर त्यांच्यावर जास्त भर दिलेले होते। 3 ते 4 क्वेश्चन त्याच्यामध्ये मनीवरच होते। समानार्थी विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर आणि जसं इंग्लिशमध्ये हे असतं पॅराजंबल असतं तसं मराठीत पण पॅराजंबल होतं की वाक्य तुम्हाला सुरुवात कुठून झालेली ते करेक्ट करायचे होते वाक्य, म्हणजे वाक्याचे 4 भागामध्ये एक वाक्य 4 भागामध्ये तोडलेलं असायचं आणि ते 4 वाक्य तुम्हाला जोडून सांगायचे होते की हे वाक्य पूर्ण करायचं होतं। म्हणजे याचा सिक्वेन्स काय, अ ब क ड होतं, त्याच्यानंतर पहिलं वाक्य तोडून शेवटच्या क मध्ये ठेवलेलं असायचं किंवा बाकी म्हणजे असं नॉर्मली जे होतं तर असे क्वेश्चन होते मराठीमध्ये। मराठी पण तेवढं काय अवघड नव्हतं, जे विद्यार्थी ग्रामर म्हणतात किंवा जे विद्यार्थी काळ म्हणतात किंवा जे विद्यार्थी लिंग असं काही विचारलेलं नव्हतं, ते मराठीमध्ये एकदम असं TCSचा पॅटर्न असेल किंवा मग आपल्या MPSCचा पॅटर्न होता तशा पद्धतीचं काहीही नव्हतं, नॉर्मली विचारलेलं होतं। जे इंग्लिशचं होतं तेच जसं असतं तसं मराठीमध्ये कॉपी पेस्ट केलेलं होतं, असं काही म्हणायला हरकत नाही। तर अशा प्रकारे मित्रांनो जे मराठीचं होतं तर मराठीचा जास्त काही अभ्यास करायची गरज नाही। ज्या विद्यार्थ्यांचा 22-23 तारखेला आता हॉल तिकीटचे आहे तर ते येऊन जातील तुमचे जे पेसामध्ये आहेत ते विद्यार्थी, तर
सांगायचा उद्देश एवढाच होता की तुम्ही टेक्निकलवर भर द्या. मराठीमध्ये तुम्ही कितीही जरी केलं तरी मराठीमध्ये तुम्हाला तिथं गेल्याच्या नंतर IBPSचा पॅटर्न आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मराठीचे काळ वाचून जा किंवा मराठीचे तुम्ही कुठलेही काही वाचून जा तर त्याचं काहीही येणार नाही. तुम्हाला सरळ सरळ इंग्लिशचं जे आहे किंवा तुम्ही इंग्लिशचं जे नॉर्मली असतं, पॅराजमल असतं, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असतं किंवा मग क्लोज टेस्ट असते किंवा अँटोनिम सिनोनिम. त्याच्यानंतर एक आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला हे मनी खूप महत्त्वाचे आहेत. मनी जर तुमचं जर अवांतर नॉलेज असेल तर मनीमध्ये तुम्ही खूप काही करू शकता. मनीचे 2-3 क्वेश्चन आहेत. मराठीच्या 15पैकी 15 पॉसिबल आहे, असं नाही म्हणता येणार की नाही म्हणून. रिझनिंग इंग्लिश 15पैकी 15, मराठी 15पैकी 15, किती झाले? 30 क्वेश्चन झाले तुमचे ॲक्युरेट. इंग्लिशचे किती नाही म्हणलं तरी इंग्लिश जर ज्याचं परफेक्ट असेल किंवा SSC CHSL CGLचं जे इंग्लिश असतं तर त्यांचं प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन असतात तर ते तुम्ही करून घ्या. त्याच्यामध्ये तुमचं चांगल्या पद्धतीनं जे आहे तर इंग्लिश हे पण कव्हर होऊन जाईल. त्याच्यानंतर राहिला प्रश्न GSचा मित्रांनो, GSचं त्या जिल्ह्याबद्दलचं काहीही तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन विचारले जातात. त्या जिल्ह्याचं पूर्ण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तर त्या जिल्ह्यामध्ये आता तुम्ही पेसामध्ये भरला म्हणजे तुमच्या जिल्ह्यातले तुम्हाला माहिती तर असणार आहे. त्याच्यामुळं ते तुमचं क्लिअर करून घ्या. तुमच्या जिल्ह्याची स्थापना कधी झाली, तुमच्या जिल्ह्यामध्ये जर देवस्थान असेल तर ते कधी झालं, त्याच्यानंतर त्यांचा कार्यकाल काय होता, त्याच्यानंतर एखादा किल्ला असेल तर तो किल्ला कोणी बांधला, त्याच्यानंतर त्या किल्ल्याचा कार्यकाल काय होता, असे नॉर्मल क्वेश्चन जे आहेत तर ते विचारले गेलेले आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे हे जो ओव्हरव्ह्यू होता तर तो ओव्हरव्ह्यू नॉन टेक्निकलचा होता. टेक्निकलबद्दल मला काही नॉलेज नाही त्याच्यामुळे मी टेक्निकलबद्दल काही सांगू शकत नाही. टेक्निकलचं नॉर्मली तरी पण पिरियॉडिक टेबलवर 2-3 क्वेश्चन होते. धातू अधातू ओळखायचे होते. त्याच्यानंतर पी खंडातील कोणते मूलद्रव्य होते, त्याच्यानंतर पी खंडातील जे काही असतात नॉर्मली आउटर लेअरमध्ये जे काही संख्या असते तर ते पण विचारलं होतं. डायोमीटर विचारला होता. काही गोष्ट याच्यामधलं अंतर दिलेलं होतं, भिंगाचं अंतर, आणि त्याच्यामधून ते कुठला तो काढायचा होता, डायोमीटर काढायचा होता. आणि त्याच्यानंतर अंतर्वक्र बहिर्वक्र याच्यावर विचारलेले होते. मला तर क्वेश्चन नॉर्मली त्याच्यावरलेच होते. माझा पेपर तर मित्रांनो रेग्युलरमध्ये झालेला होता, त्याच्यामुळे 3 ते 4 दिवसानंतर पहिले 2-3 दिवस पेपर झाले होते. त्याच्यानंतर माझा 4थ्या दिवशी पेपर होता. त्याच्यामुळे जसं IBPS आहे तर पहिल्या दिवशी पेपर सोपा असतो, त्याच्यानंतर टफनेसकडे होत जातो कारण की नॉर्मलायझेशन होतं याच्यामध्ये. तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे तर अशा प्रकारे पेपर झालेला होता. तर ज्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच हेल्पफुल ठरेल असं मला वाटतं. आणि हे जे आहे तर मी दिलेलं ॲनालिसिस आहे मित्रांनो, याच्यामध्ये बदल होऊ शकतो किंवा जर IBPSने जर त्यांच्यामध्ये काय बदल केला तर होऊ शकतो, पण शक्यता खूप कमी आहे. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे जो होता तर हा माझा सेल्फ ॲनालिसिस असं म्हणू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे जो आहे तर तो पेसासाठी उपयुक्त ठरेल हा व्हिडिओ, त्याच्यामुळे हा बनवत आहे. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.